सध्या इंटर्नशिप करते अनंतराव कन्से होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये आणि आत्ताच इंटर्नशिप सुरू झाली आहे. मग इकडे हा प्राणाच्या कोर्सचं समजलं. हा कोर्स आहे लाईव्ह केस बेस्ड वर्कशॉप आहे. तर तर ह्या कोर्सला येण्याचा मेन माझा उद्देश तरी होता की मला नवीन केसेस बघायला मिळतील, म्हणून मी हा कोर्स जॉईन केला. खास 12 दिवस आहे तर मला आणखी केस जास्त बघायला मिळतील, परत एक्सप्लोअर करता येतील मेन म्हणजे. कारण आणि इथे आल्यानंतर असं समजलं की ह्या ज्या केसेस दाखवतात आपल्याला तर त्या फॉलोअपच्या नाही आहेत, सुरुवातीपासूनच्या केस आहेत. मग ह्या ज्या केसेस आहेत ह्यांच्यामुळं काय माहिती होतं आहे तर आम्हाला एक समजतं आहे की सध्या इंटर्नशिप म्हणजे एवढं काही ज्ञान नसतं आपल्याला की कशा केसेस घ्यायच्या, कसं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे, कसं आपण डिटेलमध्ये जायचं, कसे ते पेशंट त्यांना कसं हँडल करायचं. जर एखादी मेंटल लेवलची केस असेल तर आपण ती कशी डीपमध्ये जाऊन कशी घेणार तर हे समजत नाही. मग ते ह्या कोर्सला जॉईन झाल्यापासून आता 2-4 दिवस झालेत, तर मग आल्यापासून हे म्हणजे व्यवस्थित कळते पेशंटला प्रश्न कसे विचारायचे. तर ते जर सांगत असतील, जर ते तो जो ट्रॅक आहे तो सोडून जर दुसरीकडे जात असतील तर आपल्याला परत त्या पेशंटला ट्रॅकवरती कसं आणायचं हे जास्त तर ह्या कोर्समधून माहिती होतं आहे. परत म्हणजे जर एखादी मेंटल केस असेल तर त्याच्यामध्ये लवकर समजत नाही की पेशंटला प्रश्न कसे विचारायचे, म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत गेले पाहिजेत आणि आपल्याला त्यातनं कॉज आणि त्याला झालेला इफेक्ट हे कसा मिळाला पाहिजे हे इथे जास्त तर शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं की सगळ्या स्टुडंटनी, होमिओपॅथिक स्टुडंटनी हा कोर्स जॉईन करायलाच पाहिजे. कारण आपण थिअरॉटिकल नॉलेज शिकतो 4 वर्ष, इंटर्नशिपला आल्यावरती म्हणजे एवढे पेशंटच बघतो असं नाही आहे. किंवा आपल्याला बाकी सगळ्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही आता इंटर्नशिपला आले म्हणजे तुम्हाला सगळं काही येतं आहे, तुम्ही 4 वर्ष शिकलेच असणार, कुठेतरी हॉस्पिटल गेलंच असणार. पण असं नाही आहे. आपण काय शिकतो तर थिअरॉटिकल नॉलेज, पण आपल्याला काय गरजेचं असतं प्रॅक्टिकल नॉलेज. मग ते प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी ना हा कोर्स सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. कारण इथे आल्यापासून आम्ही बघतोय तर प्रत्येक 3 तासात एक केस होती, म्हणजे सर आधी केस घेतात, मग ती आम्हाला पण स्वतः घ्यायला लावतात. मग त्या केसच्या नंतर सर स्वतः येऊन डिस्कशन करतात आमच्यासोबत, आमचं म्हणणं ऐकून घेतात, आम्ही काय नोट केलं आहे तर ते सांगतात. जर काही चुका असतील तर त्या पण सर सांगतात की हे इथे नाही करायला पाहिजे होतं किंवा हे इथं घ्यायला पाहिजे होतं. मग त्यावरनं हे कळतं की कुठले पॉईंट कसे लावले पाहिजेत, परत क्रोनॉलॉजिकल ऑर्डर कशी आली पाहिजे त्या सगळ्या सिम्पटम्सची, परत त्या पेशंटचा नेमका कॉज कसा शोधायचा. आता काही पेशंट्स असं असतं की त्यांना खूप आजार असतात, मग त्या प्रत्येक आजारालाच आपण गृहीत नाही धरू शकत. म्हणजे माझं स्वतःचं पण आधी असं होतं की मी पेशंट जर बघितला तर मला असं वाटतं अरे सगळेच आजार, ह्याला सगळ्याच आजारांवरती औषध द्यायला पाहिजे. पण इथे आल्यापासून हे समजलं की आपण त्या पेशंटला जो जास्त त्रास देणारा आजार आहे, म्हणजे मोस्ट बॉदरसम आजार म्हणजे कंप्लेंट म्हणू शकतो आपण, तर ती कंप्लेंट आपण घेऊ शकतो. मग त्या कंप्लेंटला जास्त महत्त्व देऊन आणि बाकीचे सिम्पटम्स पण त्यासोबत कोरिलेट करून मग आपण रुब्रिक कसे काढायचे तर ते त्या लाईव्ह केसेसमधनं समजतं. परत रुब्रिक्स काढताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंट जो सांगतोय सिम्पटम तर तोच सिम्पटम घेतला पाहिजे आणि त्या सिम्पटमला कसं कन्वर्ट करायचं रुब्रिकमध्ये हे पण शिकवलं जातं इथे. परत मटेरिया मेडिकाचं वेगळं नॉलेज कसं आपल्याला वाटतं आहे आपल्याकडं आहे नॉलेज, पण नाही. एका ड्रगसाठी खूप सिम्पटम्स आहेत. असं वाटतं की हा पण सिम्पटम ह्या पण ड्रगमध्ये, पण त्या 2 ड्रगमधल्या सिम्पटम्समध्ये नेमका फरक काय आणि किंवा आणखी सिम्पटम्स त्यातले कसे फाइंड आउट करायचे ते पण समजते. परत रेपर्टरी, एकच रेपर्टरी म्हणजे मला स्वतःला तरी फक्त केंट रेपर्टरी समजत होती जास्त तर, आणि असं वाटायचं की सगळ्या केसेस त्यावरूनच सॉल्व्ह होतील, पण तसं नाही आहे. प्रत्येकच केस केंट रेपर्टरीमध्ये प्रत्येक रुब्रिक मिळेल असं नाही आहे. म्हणजे पेशंट सांगतात ते सिम्पटम खूप वेगळे असतात, मग त्याच्यावरनं तो रुब्रिक काढून फक्त तो एका रेपर्टरीमध्ये नाही तर खूप रेपर्टरीमध्ये शोधायला लागतं. तसंच मटेरिया मेडिकाचं पण आहे. म्हणजे आपण जे सिम्पटम शोधतोय तर ते फक्त एकाच मटेरिया मेडिकाच्या त्या ड्रगमध्ये असतील असं नाही. तो ड्रग आपल्याला फक्त वाटू शकतं की हा ड्रग असेल म्हणून, पण आपण तो ड्रग अजून जास्त मटेरिया मेडिकामधनं वाचला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा कोर्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मला हा कोर्स जॉईन करून खरंच छान वाटतं.